नमस्कार सगळ्यांना. आज मी तुम्हाला दाखवणार आहे गावरान पद्धतीमध्ये मटण रस्सा कसा बनवायचा आणि त्याच्यासाठी आपण वाटप काय करायचं ते. तर मी तुम्हाला दाखवते. इथे खोबरं, लसूण, आलं, जिरं पण टाकलं होतं त्याच्यामध्ये मी आणि गरम मसाला घरगुती हे आपण सगळे एकजीव करून मस्तपैकी भाजून नाही घ्यायचे आणि वाटप करून ठेवायचं. मी एव्हरेस्टचे गरम मसाले, मटण मसाला आणि चिकन मसाला वापरला होता. तुम्ही वापरू शकता, नसेल तर नाही वापरला तरीही चालेल. आणि इथे मी मटण जे काय मी घेतलं होतं ते मी चुलीवर शिजवूनच घेतलं होतं. तर माझी रेसिपी बघू शकता पुढे तुम्ही. तर असे मी गॅसवर मी पातेली ठेवली होती. त्याच्यामध्ये मी सगळे कांदा, टोमॅटो, लसूण सगळं ॲड केलं होतं आणि मस्तपैकी नंतर मग मी फोडणी दिली. बघू शकता इथं तुम्ही कसा कट आला होता त्याला. त्याच्यानंतर उकळायला ठेवायचं 5-10 मिनटं मटण उकळायला ठेवल्याच्या नंतरच त्याच्यामध्ये सर्व वाटप त्याच्यामध्ये ॲड करायचं जे आपण तयार केलेलं होतं ते. एक नंबर होतं. बघा एक दिवस करून वाटप असंच करायचं. मी तुम्हाला आता बोलली ना, गरम मसाला वरून टाकायचा त्याच्यामध्ये वाटपामध्ये भाजताना. खोबरं, कांदा भाजताना आपण वरून गरम मसाला ॲड करायचा आहे आणि खडा मसाला ॲड करायचा आहे. एक नंबर होतं, अप्रतिम. एक दिवस नक्की करून बघा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझा जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्रायबर, कमेंट्स आवर्जून करा. ओके.